सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचा लाडका होस्ट सचिन निंबाळकर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा अलिबागचा पार्ट 2 आहे। तर याच्या आधीचा पार्ट बघा तुम्ही, नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईलच। तर मित्रांनो, आपण आलो आहोत अलिबागला। सेकंड पार्ट आपण चालू करतोय। तर तुम्ही बघू शकता सुंदर असा साई सेवा समिती कुडाळ अलिबाग असा फार्म हाऊस आम्ही बुक केलेला, साई सावली। तर त्या साई सावली फार्म हाऊसमध्ये मोठा आणि सुंदर असं साईबाबाचं मंदिर सुद्धा होता, ते बघू शकता। आणि त्याचबरोबर इथे कलरिंगचं काम केलं होतं, त्याच्यामुळे थोडं काळजी घ्यावी लागत होती, कारण आजूबाजूला पूर्णपणे कलर ओला होता। आणि बघू शकता साईबाबाची विराजमान झालेली सुंदर अशी मूर्ती। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पूर्ण रिसॉर्टच्या आजूबाजूला, पूर्ण फार्म हाऊसच्या आजूबाजूला पूर्णपणे अशी झाडी आणि हे भरगच्च भरलेलं नारळाचं झाड। बघू शकता सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मोठा आणि प्रशस्त असा आमचा बंगलो। तिथे मनीषा मॅडम म्हणून आहेत, यांचे हे ओन करताना हे स्वतःच्या हाताने सुंदर असं आणि चविष्ट असं जेवण बनवतात। तुम्ही बघू शकता राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत या फार्म हाऊसचे ओनर। तर मित्रांनो, फार्म हाऊस जेवढा आतून सुंदर आहे तेवढाच बाहेरून सुद्धा आहे। चला आपण आतून एक्सप्लोअर करूया। तुम्ही बघू शकता अशी खूप मोठी अशी जागा आहे आणि खूप अनेक लोक इथे राहू सुद्धा शकतात। आणि पूर्णपणे फार्म हाऊस भाड्याने सुद्धा मिळतो। तर आम्ही सुद्धा तसंच केलं, रेंटल घेतलेला आणि ओळखीचे होते त्याच्यामुळे डिस्काउंट मिळालेला। तुम्ही बघू शकता सुंदर अशी आणि प्रशस्त अशी जागा, सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थितपणे मांडलेलं आहे। आणि ते बघू शकता साईबाबाची मूर्ती। आणि त्याचबरोबर आम्ही एक खोलीसुद्धा बुक केली होती, तर ही बेडरूम टाईप आहे। तर इथे तुम्ही आराम करू शकता। आणि बघू शकता सूचना लिहिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की क्लोज आणि ते 2 बेड होते, त्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत आला असं येत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। आणि बघा आशिष बाई कसे झोपलेले आहेत। प्रवासाचा त्रास झाल्यानंतर तो डायरेक्ट येऊन झोपला। तशी मोठी आणि प्रशस्त अशी खोली आहे, विथ AC रूमसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही इश्यू नाही करू शकत। आणि त्याचबरोबर चला आपण आता पुढचा रूम एक्सप्लोअर करूया। ते वॉशरूम आणि बाथरूम दोन्हीसुद्धा आहे। आणि तुम्ही बघू शकता असं प्रॉपर असं वेल फर्निश असा फार्म हाऊस आहे। आणि त्याचबरोबर इथे फार्म हाऊसचं कलरिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे किचन एरिया तुम्ही बघू शकता थोडा अस्तव्यस्त आहे, कारण इथे सुद्धा या फार्म हाऊसचं काम चालू होतं, तर थोडं अस्तव्यस्त आहे बट सुंदर आहे। तर मित्रांनो, तर आपण चेंज करूया आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये। हे पहा, डॅशिंग। गाईज आपलं चेंज करून झालेलं आहे आणि आता आपण थोडं काहीतरी खाऊन वगैरे किंवा ज्यूस वगैरे पिऊन आपण थोडा रेस्ट करूया। आणि त्याच्यानंतरला आपण बीचवरती जाणार। तर बीचवरती जाण्याच्या आधी आपण फार्म हाऊस आपण जिथे आपण हे करत मध्ये करूया। तर गाईज बीचवर जाण्याच्या आधी आपण फार्म हाऊस एक्सप्लोअर करूया आणि मग त्याच्यानंतर आपण बीचवर जाऊ, ठीक आहे? चलो। फार्म हाऊस एक्सप्लोअर करण्याआधी आपल्या साईबाबाचं दर्शन व्हायलाच पाहिजे, त्याच्यामुळे आधी साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो। तर मूर्ती आणि वातावरण एवढं सुंदर होतं की मन मोहून गेलं। त्याच्यानंतरला कोकम सरबत आणि केल्याच्या वेफर हे माझं बेस्ट कॉम्बिनेशन उन्हाळ्यामध्ये आहे, कारण ज्यांना प्यायची सवय नसते त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असा आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे तुम्ही जी ऑन द स्पॉट डिश ऑर्डर कराल ती तुम्हाला ऑन द स्पॉट तुमच्या समोर बनवून मिळतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही। आणि आमचा पूर्णपणे ग्रुप तुम्ही बघू शकता सगळे एन्जॉयच्या मोडमध्ये। आणि हे ते कोकम सरबतचा राऊंड झाल्याच्या नंतर इथे आता कोकोकोलाचा राऊंड चालला आहे, बाकी ज्यांचे वेगळेच राऊंड चालले आहेत, ठीक आहे असो। आणि तुम्ही बघू शकता त्याचसोबत स्टार्टरसाठी
इथे चिकन 65 आणि चिकन 65 बघू शकतो तुम्ही किती भारी आणि मस्त क्वांटिटीमध्ये. आणि कोकणातली स्पेशल म्हणजे वरती खोबऱ्याचा किस. तर मस्तपैकी नाश्ता करून आपण पोचलो होतो अक्षी बीचवरती. अक्षी बीच आमच्या रिसॉर्टपासून 2 ते 3 किलोमीटरच होता, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आणि इथे जास्त गर्दीसुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकता शांत असा बीच आणि ही ड्रोननी टिपलेले काही क्षण फक्त तुमच्यासाठी. ते बघू शकता निसर्गरम्याने असा पूर्णपणे वेढलेला असा अक्षी बीच आहे. ते कुठल्याही प्रकारची रहदारी नाही आहे, कचरा नाही आहे. जसं आपण मुंबईमध्ये बघतो की बीचच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढिगारे पडले, तर इथे तसं नाही आहे. आणि तो बघू शकतो पूर्णपणे शांत नीरव शांतता असलेला हा बीच आहे. आजूबाजूला घोंगाट नाही, काही नाही, पूर्णपणे शांत. तर पूर्णपणे पाण्यामध्ये एन्जॉय केलं त्याचे काही क्षण. राईड्स पण होत्या, पण काही कारणास्तव राईड्स बंद होत्या, त्याच्यामुळे राईड्सची एन्जॉय आम्हाला करता नाही आली. पण आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय केला आणि खूप सुंदर सुंदर असे फोटोज क्लिक केले. बघू शकतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असं हॅपी स्माइलिंग फेस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू, बाय.